नमस्कार, आज घेऊन येत आहोत तुमच्यासाठी गोबीच्या भाजीची रेसिपी। सर्वप्रथम एक गोबी घेतली, त्याचे छान बारीक काप करून घेतले। आवडीनुसार त्यामध्ये 1-2 बटाटा सुद्धा टाकलेत। नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा टाकला, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचा पेस्ट टाकला। मिश्रण छान फिरवून घ्या। त्यानंतर चिमूटभर जिरे टाकलेत आणि 1 कापलेले टमाटर त्यामध्ये ॲड करा। नंतर सर्व मिश्रण छान फिरवून घ्या। थोडं कढीपत्ता टाका। मंद आचेवर गॅस ठेवा, नंतर झाकून ठेवा। आता सर्व मिश्रण हे शिजले गेलेले आहेत। सर्व मिश्रण छान पुन्हा एकदा फिरवून घ्या। त्यानंतर त्यामध्ये स्वादानुसार मीठ, मसाला आणि हळद घातले। नंतर पुन्हा झाकून ठेवा। 1 मिनिटानंतर उघडून बघितल्यानंतर सर्व मसाले अतिशय छान अशा प्रकारे शिजले गेले आहेत। सर्व मिक्स करून घ्या। चिरलेली गोबी हे स्वच्छ पाण्याने धुवून थोडी थोडी त्या मिश्रणामध्ये टाका, जेणेकरून पूर्ण मसाल्यामध्ये ते मिक्स होऊन जाणार। सर्व गोबीला मसाला लागेल अशा प्रकारे छान मिश्रण एकजीव करून घ्या। नंतर पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी कढईवर ताट झाकून घ्या। आता तुम्ही बघू शकता गोबीची भाजी थोडीफार शिजली गेलेली आहे आणि भाजीला छान असा कलर सुद्धा आलेला आहे। पण अजून देखील बटाटे हे शिजायचेच आहेत, त्यामुळे आणखी 3 ते 4 मिनिटांसाठी पुन्हा कढई झाकून घेतले। आता छान भाजी शिजली गेलेली आहे। चम्मचनी बटाटे दाबून बघितल्यानंतर अगदी सहजच ती बटाटे तुटत आहे, याचा अर्थ भाजी शिजली। तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गोबीची भाजी बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा।